भारत जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे। भारत देशाने दाखवून दिले की वेगवेगळ्या धर्माचे, संस्कृतीतले आणि वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक एकोप्यानं राहू शकतात आणि त्यांना हवं तसं जगण्याचं आणि विचारांचा स्वातंत्र्य यांचा उपभोग घेऊ शकतात। हे स्वातंत्र्य म्हणजे ज्यांनी इतिहास बदलून दाखवला आणि आजचा भारत घडवला अशा असामान्य भारतीयांच्या प्रयत्नांचे फलित आहे। असेच एक अलौकिक भारतीय गोपाळ कृष्ण गोखले 1857च्या उठावामुळे देश पेटून उठला। प्रत्येक देशवासियाचे हृदय देशभक्तीने उचंबळून आले आणि प्रत्येक जण जमेल त्या मार्गाने प्रतिकार करू लागले। अशा भारावलेल्या वातावरणात 09 मे 1866 रोजी रत्नागिरीतील कोथरूड येथे गोखलेंचा गरीब ब्राह्मण कुटुंबात जन्म झाला। वडिलांच्या अकाली निधनानंतर त्यांचे थोरले बंधू गोविंद यांनी स्वतःचे शिक्षण बाजूला ठेवून छोट्या गोपाळचे शिक्षण पूर्ण केलं। त्यांच्या त्यागामुळे भारताला एक थोर देशभक्त आणि विद्वान संसदपटू नेता मिळाला। त्यांनी कॉलेजमधून पदवी मिळवली, ती देखील अगदी लहान वयातच, म्हणजे 18व्या वर्षी। त्यानंतर काही काळ पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी शिकवलं आणि लगेच फर्ग्युसन कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून त्यांची नियुक्ती झाली। तेव्हा त्याचं वय 20 वर्ष होतं। गोखल्याच शिक्षण झाल्यावर ते सुरुवातीला लोकमान्य टिळकांच्या विचारांनी भारावून जाऊन त्यांनी पुण्यात नवीन सार्वजनिक सभेची स्थापन केली। तिथे ते पहिल्यांदा टिळकांच्या प्रत्यक्ष संपर्कात आले आणि पुढे जसजसे त्यांचे विचार परिपक्व होत गेले ते टिळकांपासून हळूहळू टिळकांपासून दुरावले आणि गोपाळ गणेश आगरकरांकडे ओढले गेले। पुढे आगरकरांनी त्यांचा परिचय करून दिला त्यांचे गुरुतुल्य महादेव गोविंद रानडे यांच्यासोबत। त्या काळातल्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे अनेक सामाजिक आणि राजकीय चळवळीचे पडद्याआडून सूत्रसंचालन करत असत। ते सरकारी नोकरीत असल्यामुळे उघडपणे काही करू शकत नव्हते आणि म्हणून ते मागे राहून चळवळीचे नेतृत्व करायचे। ते पुण्यावर अक्षरशः राज्य करीत होते आणि गोखले न्यायमूर्ती रानडे यांच्या तालमीत तयार झाले असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही। ते गोखलेंच्या सुरुवातीच्या जडणघडणीच्या काळात फार महत्त्वाचे ठरले। सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांबद्दलची गोखलेंची जी मतं तयार झाली त्याच्या प्रभावाखाली न्यायमूर्ती रानडे आणि गोखले यांच्यामध्ये एक गुरु-शिष्य नाते निर्माण झाले। त्यांचा मुख्य विचार हा होता की आर्थिक, सामाजिक आणि राजकीय सुधारणा एकत्रच होणे आवश्यक आहे। त्यात कमी जास्त महत्त्वाचे असे वर्गीकरण होऊ शकतं, पण आधी या प्रकारच्या सुधारणा करून घेऊ, तोपर्यंत दुसऱ्यांना मागे ठेवणे असं करून चालणार नाही। आर्थिक, सामाजिक आणि राजकीय सुधारणांचा एकमेकांशी असलेला संबंध ते रानडेंकडून शिकले। दादाभाई नौरोजींनी एक पुस्तक लिहिलं होतं, द ड्रेन थेअरी अड ब्रिटिश रूल इन इंडिया। त्यात त्यांनी असं मत मांडलं होतं की ब्रिटिश सरकार भारतीयांवर फार मोठं करांचे ओझ लादत आहे। त्यापुढे जाऊन गोखल्याने त्या करांचे वर्गीकरण करून त्यांची आकडेवारी तयार केली आणि हे सगळं त्यांनी वेल्बी कमिशन समोर मांडले आणि त्यात गोखलेंनी स्पष्टपणे दाखवून दिलं की ब्रिटिश राज्यकर्ते भारतीय जनतेच्या डोक्यावर दर साल 20 कोटी रुपयांचा कर लादत आहे। 1897 साली ही फार मोठी रक्कम होती। गोखलेंना अर्थशास्त्राचे शिक्षण नव्हतं, तरी रावबहादूर जोशी आणि न्यायमूर्ती रानडे यांच्या मदतीने त्यांनी द ग्रेट ड्रेन थेअरी सिद्ध करून दाखवली। असं करणारे पहिले भारतीय अर्थतज्ज्ञ होते। परंतु वेल्बी कमिशन समोर दिलेल्या साक्षीने त्यांनी जी अतुलनीय कामगिरी करून दाखवली त्याचं समाधान अल्पजीवी ठरलं। भारतात प्लेगची साथ सुरू झाली होती, पुणे हा तिचा केंद्रबिंदू होता। ब्रिटिश सरकारने साथीचा प्रसार रोखण्यासाठी कठोर पावले उचलली। समाजाला ते रुचलं नाही। ब्रिटिश सैनिकांनी महिलांना हाताने धरून घराबाहेर काढणं हा स्त्रियांचा अपमान समजला गेला। गोखलेंना लंडनमध्ये या सगळ्या बातम्या मिळाल्यावर
ते स्त्रियांचा अशा प्रकारे विनयभंग करण्याविषयी त्यांनी मंचेस्टर गार्डनला दिलेल्या मुलाखतीत संताप व्यक्त केला. सगळं प्रकरण गोखलेंवरच फिरलं. गोंधळलेल्या गोखलेंनी न्यायमूर्ती रांडेंचा सल्ला मागितला. रांडेंनी त्यांना रीतसर माफीनामा द्यायला सांगितलं. समाजाच्या सर्व थरातील लोकांनी गोखलेंवर टीका केली. पण या कलेशकारक घटनेपासून गोखलेंनी धडा घेतला. त्यानंतर हातात भक्कम पुरावा असल्याशिवाय ते कधीच कुठल्या घटनेबद्दल बोलले नाहीत. न्यायमूर्ती रांडे यांनी सार्वजनिक सभेची स्थापना केली आणि ती ब्रिटिश सरकार व जनता यामधला दुवा ठरला. टिळकांना सार्वजनिक सभा हातात घ्यायची होती, त्यासाठी ते निवडणुकीला उभे राहिले आणि निवडणुकीमध्ये रांडे आणि गोखलेंच पॅनल हरलं. आता टिळकांनी सार्वजनिक सभेच्या माध्यमातून आपलं जहाल राजकारण सुरू केलं. त्यामुळे ब्रिटिश सरकार व सार्वजनिक सभा यांचे संबंध बिघडले आणि तिथून पुढे ब्रिटिश सरकारने सार्वजनिक सभेला आपला मित्र मानणे बंद केले. अशा रीतीने भारतातले राजकीय पुढारी जहाल आणि मवाळ अशा दोन गटात विभागले गेले. त्यांचे ध्येय एकच होतं, पण ते गाठण्याचे मार्ग आणि भूमिका भिन्न होत्या. आधी सामाजिक सुधारणा करा आणि मग राजकीय सुधारणा, किंबहुना राजकीय स्वातंत्र्याची मागणी करण्याआधी समाजात एक राजकीय संस्कृतीचा पाया घातला गेला पाहिजे. लोकमान्य टिळकांचा दृष्टिकोन याच्याबरोबर उलटा होता. ते म्हणायचे, पहिल्यांदा आपण स्वतंत्र होऊया, मग आमचे भारतीय ठरवतील समाजात कोणत्या सुधारणा करायला हव्यात, त्यांचा पाया काय असावा आणि शेवट काय असावा. फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकवत असतानाच गोखले आगरकरांच्या सुधारकसाठी लिहित होते. सार्वजनिक सभेच काम करत होते. पुढे जेव्हा टिळक आगरकरांचे मतभेद शिगेला पोहोचले आणि टिळकांनी 80 पानी राजीनामा डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडे पाठवला, तेव्हा त्यात त्यांनी गोखलेंच्या या अनेक काम करण्याचा विसरता उल्लेख केलेला होता. त्यामुळे दुखावलेले गोखले सोसायटी सोडायला निघाले होते, पण इतर सदस्यांनी त्यांना रोखलं. कारण सोसायटी अजून प्राथमिक अवस्थेत होती. गोखलेंनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीकरता निधी जमवण्याची जबाबदारी उचलली. या कामासाठी त्यांनी पारशी उद्योगपतींबरोबरचे आपले स्नेहसंबंध वापरले. आजही दिमाखात उभ्या असलेल्या फर्ग्युसन कॉलेजच्या या सुंदर व्हिक्टोरिया इमारती गोखलेंच्या भगीरथ प्रयत्नांची साक्ष देत आहेत. 1901 साली भारतातल्या मवाळ राजकीय चळवळीचे नेतृत्व गोखलेंकडे आलं. तसंच ब्रिटिश सरकारच्या कायदेमंडळातही त्यांची निवड झाली. जीवनात ताटातूट ही दुःखदायकच असते, पण जिथे खोल काळजातल्या भावना गुंतलेल्या असतात आणि तरीही निरोप घेण्याची गरज निर्माण होते, तिथे माणसाला नाईलाजाने नको असलेल्या प्रसंगातून जावेच लागते. मी हे सगळं सोडून जात आहे, ते सार्वजनिक जीवनाच्या वादळी तळमळत्या समुद्रावर स्वार होण्याकरिता. कारण माझ्या आतला आवाज मला हे पाऊल टाकायला भाग पाडतोय. पण मित्रांनो, माझ्यावर विश्वास ठेवा, मी हे करतो आहे ते शुद्ध कर्तव्य भावनेने. गोपाळकृष्ण गोखले. फर्ग्युसन कॉलेजचा राजीनामा दिल्यानंतर गोखले भारतीय जनतेचे प्रश्न ब्रिटिश कायदेमंडळासमोर मांडण्यासाठी सज्ज झाले. गोखलेंच्या सर्वव्यापी अशा लोकांच्या काळजीच वैशिष्ट्य असं होतं की ते एखाद्या प्रश्नाकडे फक्त ब्रिटिशांचाच लक्ष न वेधता भारतातली जनता, इथले विद्वान, इथल्या राज्यकारभाराची धोरण ठरवणारे सगळ्यांच्याच नजरेला आणून देत की ब्रिटिश सरकारच्या अधिपत्याखाली भारतीय जनतेची कशी पिळवणूक होते. पहिली गोष्ट, या ब्रिटिश साम्राज्यामध्ये भारतीय जनतेचे स्थान काय आहे. दुसरं, आम्हाला माणुसकीची, न्यायाची आणि कदाचित हळूहळू समतेची सुद्धा वागणूक मिळावी याची जबाबदारी ब्रिटिश सरकारवर आहे. रांडे, नौरोजी किंवा इतर समकालीनांच्या प्रमाणेच गोखलेंच्या विवंचनांनासुद्धा एकाच दिशेने जात होती, ती म्हणजे भारत एक स्वतंत्र देश कसा होईल, जिथे आपण आपलं आर्थिक धोरण ठरवू. गोखलेंच्या सर्व भाषणातून आणि लेखनामधून सातत्याने एकच मुद्दा समोर येतो, तो म्हणजे
ब्रिटिशांच्या सामाजिक आणि आर्थिक धोरणाचे घातक परिणाम आपल्या देशावर कसे होतात. भारताची आर्थिक व्यवस्था अशा पद्धतीने हाताळली जात आहे की पैशांचा वापर करताना भारतीय जनतेच्या हितापेक्षा इतर मुद्द्यांना प्राधान्य दिलं तरी चालेल. ही स्थिती बदलण्याची गोखलेंची इच्छाशक्ती जबरदस्त होती, हे ब्रिटिशांना माहीत होतं. गोखले जेव्हा संसदेत बोलायचे, एखाद्या कमिशन समोर साक्ष द्यायचे, त्यावेळी त्यांचा निर्भीडपणा आणि ताकद ब्रिटिशांनी अनुभवली होती. स्त्री शिक्षण आणि आंतरजातीय विवाह ज्या काळात समाजात वर्ज्य होते, त्या काळात गोखलेंनी त्यांच्या दोन्ही मुलींना पदव्युत्तर शिक्षण तर दिलंच, पण त्यांच्या एका मुलीचा आंतरजातीय विवाहसुद्धा केला. त्यांचे गुरु न्यायमूर्ती रांडे यांच्याप्रमाणेच गोखलेंनी धार्मिक प्रश्न राजकारणात कधीही येऊ दिलं नाही. त्यांची पहिल्यापासूनच अशी धारणा होती की कोणत्याही कारणाने जर सामाजिक एक रुपयाला धक्का लागला तर आज ना उद्या भारतीयांना ते घातक ठरू शकते. समाजाच्या एकोप्यावर त्यांचा ठाम विश्वास होता. तोच विचार वारसा गांधींनी पुढे अंमलात आणला. अर्थात त्यांच्या पद्धतीने जाती धर्माच्या बंधनात अडकता निश्चित देशसेवा या विचारावर गोखलेंची गूढ श्रद्धा होती. त्यातूनच त्यांनी सर्व्हिस ऑफ इंडिया सोसायटी सुरू केली. यातील सर्व सदस्यांचा एकच धर्म होता, देशसेवा. माझा देश हाच माझ्या मनात नेहमी अग्रक्रम आहे की त्यात कोणताही व्यक्तिगत स्वार्थ शोधणार नाही. सर्वात महत्त्वाची शपथ म्हणजे की मी माझ्या व माझ्या कुटुंबियांसाठी कोणत्याही पैसा, उद्योगधंदा या मार्केटमधून कमवणार नाही. जे काही सर्व्हिस ऑफ इंडिया सोसायटी मला मानधन देईल, त्या मानधनावरतीच मी माझं आयुष्याची गुजराण करेल आणि जे काही सर्वसामान्य सोसायटीतून जे मला मानधन मिळेल, त्याच्यावरती मी खुश राहीन. देशाची सेवा करणे हा गोपाळ गोखले यांचा धर्म होता. कसलाही भेद न मानता मी माझ्या मातृभूमीची सेवा करणार. त्यामुळे कठीण प्रसंगाच्या काळामध्ये सर्वांसाठी इंडिया सोसायटीने पुष्कळ समाज कल्याणाची कामे केली. पूर्ण भारतभर सर्व राज्यांमध्ये नैसर्गिक आपत्तींच्या वेळी पीडितांना मदत देण्याचे काम केलं. शिक्षणाचा प्रसार केला. यामध्ये देशातल्या सगळ्या मागासलेल्या भागात सोसायटीनं काम केलं. भारतातली ही पहिली सेवाभावी संस्था जी इंग्रजांनी चालवलेली नव्हती, कुठल्याही धर्माशी बांधलेली नव्हती. आर्य समाज, रामकृष्ण मिशन, जेजुरी जमात या सुद्धा सेवाभावी संस्था आहेत. गरिबांसाठी काम करतात. त्यांची गरिबी दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतात. पण या सगळ्या कोणत्या ना कोणत्या धर्माशीच निगडीत आहे. सर्व्हिस ऑफ इंडिया सोसायटी सुरू करून गोखले यांनी एक नवी परंपरा सुरू केली.